तर सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी वांग्याची भाजी। तसं तर वांग्याची भाजी प्रत्येक गृहिणीला येतेच आणि आपण बनवतोच, पण ही भाजी थोडी मी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि ही वेगळी पद्धत काय आहे ते बघायला व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करावा लागेल तुम्हाला। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। चला तर मग भाजी बनवायला सुरुवात करूया। तर एका कढईमध्ये मी घेत आहे 4 छोटे चम्मच पांढरे तीळ। पांढरे तीळ ऐवजी तुम्ही काळे तीळ सुद्धा घेऊ शकता। तीळ छान असे भाजून घ्यायचे आणि हे भाजताना यामध्ये 5 ते 6 लाल मिरच्या टाकायच्या। लाल मिरच्या आणि तीळ कढईमध्ये थोडे भाजून घ्यायचे। तीळ थोडे तळतळ करायला लागले की गॅस बंद करायचा। आता हे काढून ठेवायचं आणि याच कढईमध्ये मी कांदा, टमाटर आणि किसलेलं अद्रक हे थोडंसं असं फ्राय करून घेत आहे। आणि हे फ्राय करताना यामध्ये आपल्याला तेल वगैरे अजिबात टाकायचं नाही। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची, थोडं परतून घ्यायचं आहे। तुम्ही अशा प्रकारे भाजी केली आहे का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही फुटाण्याचं टाकून वाटण करून कधी भाजी केली आहे का मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। केली असेल तर ते सुद्धा सांगा। तर हे बघा, कांदे, टमाटर आणि अद्रक छान मी थोडंसं फ्राय करून घेतलेलं आहे। आता गॅस बंद केला आणि थंड करण्याकरता ठेवलेला आहे। आता आपण तीळ, लाल मिरच्या आणि यासोबतच टाकूया फुटाणे। आता आपल्याला हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा, मी सर्व बारीक केलं, याचं पावडर तयार झाली। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून ठेवूया। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कांदे, टमाटर आणि किसलेलं अद्रक जे आपण थोडं फ्राय केलं होतं ते सुद्धा या मिक्सरच्या भांड्यात टाकूया आणि सोबतच टाकूया फ्रेश धुतलेली कोथिंबीर आणि सोबतच टाकूया 2 ते 3 छोटे चम्मच कसुरी मेथी। याचं आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर हे वाटण तयार करताना तुम्ही आवश्यकतेनुसार यामध्ये थोडं पाणी ॲड करू शकता। तर हे बघा, वाटण मी तयार केलेलं आहे। चला आता आपण भाजीला फोडणी देऊया। तर हे बघा, वांगी मी अशा प्रकारे कट करून स्वच्छ धुवून एका बाउलमध्ये ठेवली। वांगी कधीही पाण्यामध्येच ठेवायची, नाहीतर मग ती काळी पडतात। चला आता आपण कढईमध्ये तेल सुद्धा गरम केलेलं आहे। तेल छान गरम झालेलं आहे की नाही बघण्यासाठी हात थोडा असा वर घेऊन बघायचा। वाफ यायला लागली हातावर की समजायचं की तेल गरम झालं। तर यामध्ये मी 1 छोटा चम्मच जिरा टाकलं आणि यामध्ये मी हिरव्या मिरच्या टाकत आहे। मी हिरव्या मिरच्या अशा कट केलेला नाही आहे, मला अशाच आवडतात। जर तुम्हाला कट करायचे असतील तर तुम्ही कट करून सुद्धा इथे टाकू शकता हिरव्या मिरच्या। आता आपण जे वाटण तयार केलं होतं ना, हिरवं वाटण, ते यामध्ये टाकून छान परतून घेत आहे। त्यानंतर आपण यामध्ये जे दुसरं पावडर तयार केलं होतं ना, तीळ, फुटाणे आणि लाल मिरच्याचं, ते सुद्धा यामध्ये टाकून छान असं परतून घ्यायचं। तर हे पावडर टाकल्यानंतर मसाला खूप आपला सुकल्यासारखा वाटतो। तर आपण यामध्ये काय करायचं, थोडं पाणी ॲड करायचं। थोडं पाणी ॲड करून हे सर्व मसाले छान असं शिजवून घ्यायचे। साधारणतः 1 ते 1.5 मिनिटं मंद ठेवायची गॅसची फ्लेम। तर हे बघा, आपला मसाला छान असा फ्राय झालेला आहे तेलामध्ये। आता थोडीशी हळद टाकूया, चवीनुसार मीठ टाकायचं आणि 2 छोटे चम्मच तिखट टाकायचं। हिंग टाकूया, गरम मसाला टाकलेला आहे मी थोडा। आणि यामध्ये मी आता हे सर्व टाकल्यानंतर मिक्स करून घेत आहे। त्यानंतर मी इथे टाकत आहे अर्धा छोटा चम्मच कश्मीरी लाल मिर्च। कश्मीरी लाल मिरचीने काय होतं की भाजीला खूप छान असा कलर येतो। त्यानंतर हे बघा, मी स्वच्छ धुवून एका बाउलमध्ये ठेवली होती ही वांगी, ही टाकूया आणि ही टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्यानंतर मी यामध्ये टाकत आहे साधारणतः 1 ग्लास पाणी टाकत आहे। आता तुम्हाला ग्रेव्ही किती प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात टाकायची। साधारणतः 1 ते 1.5 ग्लासामध्ये ही भाजी शिजून होते। तर यामध्ये मी 500 ग्रॅम घेतलेले आहेत वांगी, त्या प्रमाणात मी हे सगळं वाटण तयार केलेलं आहे। आता आपण यावर एक झाकण ठेवायचं आणि मंद फ्लेमवर ही भाजी शिजण्याकरता ठेवूया। जवळपास 6 ते 7 मिनिटांमध्ये भाजी शिजून तयार होईल। हे बघा, आपली चमचमीत एकदम वेगळ्या वाटणामधील भाजी तयार झाली। बघा, दिसायलाच किती छान दिसत आहे। वरून थोडी कोथिंबीर टाकायची। चला तर मग गरमागरम भाजी आपण सर्व करूया। भाकरी, पोळी, पुरी, फुलके कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता, भातासोबत सुद्धा अगदी छान लागते ही भाजी। तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि फुटाणे वापरून तुम्ही कधी वाटण तयार केलं आहे का भाजीचं मला नक्की सांगा। तर हे बघा,
भाजी आपली तयार झालेली आहे. गरमागरम खाण्यासाठी ही भाजी तुम्ही टिफिनला पण देऊ शकता मुलांच्या, किंवा ऑफिसच्या टिफिनसाठी सुद्धा ही भाजी तुम्ही देऊ शकता. तर फार कमी तेल वापरलेलं आहे. तुम्ही बघू शकत असाल की यामध्ये बघा मी तेल अजिबात म्हणजे तुम्हाला दिसणार नाही वरून. हे बघा, खूपच कमी तेलामध्ये ही भाजी मी तयार केलेली आहे. कारण आपण आपल्या जेवणामध्ये तेल कमी वापरलं तेवढंच चांगलं. हे बघा, वरून थोडी कोथिंबीर टाकली. खाण्यासाठी बिलकुल तयार आहे आपली चमचमीत. तर हे बघा, वांग्याची चमचमीत वेगळ्या पद्धतीने बनवलेली भाजी तयार झालेली आहे. आय होप की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल, आणि संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि ही रेसिपी आवडली ना तर लाईक करा, शेअर करा, आणि हो, नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन युनिक रेसिपी आणि पारंपरिक रेसिपी बघण्याकरिता. सोबतच साईडला बेल आयकॉन असते ना, ती सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत स्वस्त राहा, मजेत राहा आणि हसत राहा. बाय बाय.